जाऊयात आपण वचनामध्ये. मागील रविवारी उपासनेमध्ये मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहत होतो की कशा पद्धतीने दानियलच्या 2ऱ्या अध्यायामध्ये आपण पाहिलं. थोडंसं नाही का मागचा आढावा घेऊयात आपण आणि मग पुढे जाऊयात. रिकॅप म्हणतो आपण, हो ना. जर काही नव्हते तर त्यांनाही कळेल की नेमकं आपण कुठे चाललो आहे. तर आपण बघितलं की दानियल एका राजघराण्यातील, शद्रक मेशक अबेदनगो हे देखील राजघराण्यातील युवकांना पहिल्या आक्रमणाच्या वेळेस ज्यांना पकडून नेलं ते राजघराण्यातील लोक होते, बंदी करून नेलेले. बाकीच्यांना त्यांनी सोडून टाकलं असेल तिथंच. 3 आक्रमणं झाली नबुकदनेस्सर राजाच्या काळात. बाबेल जे सगळ्यात मोठं राज्य होतं, तत्कालीन राज्यांमध्ये पृथ्वीवरील मॅक्झिमम एरिया व्यापलेली असं एक साम्राज्य होतं. त्या साम्राज्याचा सम्राट, नुसतं किंग म्हणलं तर नाही, तो सम्राट होता. आणि तो नबुकदनेस्सर राजा हा क्रूर देखील होता आणि त्याच्याकडे, तो इतक्या मोठ्या साम्राज्याचा राजा असल्यामुळं त्याच्याकडे प्रचंड ज्ञानी लोक होते. आणि त्याची किती स्ट्रॅटेजी चांगली होती बघा. एवढं मोठं साम्राज्य जर चालवायचं असेल तर आपल्याकडे ज्ञानी लोकांची अजून भरणा व्हायला पाहिजे. त्यामुळे त्यांनी हे असं UPSC सारखे केंद्र तयार ठेवून ठेवले होते नाही का. त्या ठिकाणी या मुलांची निवड केली जायची. कोणी पकडून आणलेल्यांमधले जे हुशार होते त्यांना पकडून ट्रेनिंग दिलं जायचं आणि त्या ट्रेंड लोक ज्ञानी लोकांमध्ये गणले जायचे. त्याचबरोबर एवढेच होते का नाही, ज्योतिषी होते, भविष्यवक्ते होते नाही का. भविष्यात काय होईल हे त्यांच्या स्टडीद्वारे सांगणारे, ॲस्ट्रॉलॉजीचा अभ्यास करणारे, तारामंडळाचा अभ्यास करून ताऱ्यांच्या नभात असलेल्या ताऱ्यांच्या हालचालीनुसार, त्यांच्या स्थितीनुसार काय पुढं घडेल हे सांगणारे लोक होते. आणि शास्त्र आहे, त्याचाही उपयोग आज सुरू आहे आणि आज अनेक जण त्या शास्त्राचा देखील उपयोग करतात. अशा प्रकारे समृद्ध राष्ट्र होतं ते. आणि त्या समृद्ध राष्ट्रामध्ये बंदिवान करून आणलेले लोकांमध्ये दानियल होता. किती वाईट वाटलं असेल सुरुवातीला मी सांगितलं, परंतु परमेश्वराची योजना महान असते. तो एका गुलामगिरीतून एका ज्ञान्या लोकांमध्ये त्याची भरणा झाली. एक मोठ्या IAS अधिकाऱ्यांसारखी त्यांची गणना होऊ लागली. त्यांचा स्वतंत्र एक वेगळा समुदाय होता आणि त्यानंतर परमेश्वराने त्याला किती उंच नेलं आपण पाहत आहोत. लक्षात घ्या, परमेश्वर एखाद्या राजाला स्वप्न देतो. पवित्र शास्त्रामध्ये ज्या गोष्टींची नोंद झाली आहे ते उगीच नाही झालेली आहे. असंख्य म्हणतो मी, असंख्य गोष्टी घडलेल्या आहेत, पण याच्यात नोंदी नाही झाल्या. अशाच नोंदी झाल्या जे तुमच्या आमच्या उन्नतीसाठी, परमेश्वराच्या गौरवासाठी, परमेश्वराने जे ज्ञान करावं असं त्याला वाटलं त्याच गोष्टींची, त्याच लोकांची, त्याच साम्राज्यांची, त्याच गोष्टींची नोंद या पवित्र शास्त्रात झालेली आहे. आणि इतकी 66 पुस्तकांमध्ये झालेल्या नोंदीत तुमचं पूर्ण आयुष्य पूर्ण जगून होईल तरी देखील पुरून उरतील इतक्या गोष्टी त्याच्यात आहेत. जर हे वाचलं, हे समजून घेतलं, याच्यातला अर्थ समजून घेतला, तेव्हा काय होतं, आज काय आहे आणि भविष्यासाठी काय हे वचन, हे जर समजलं तर तुम्हाला पुन्हा कशाचीच गरज लागणार नाही. इतकं समृद्ध असं हे पवित्र शास्त्र आहे जे परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे. या एकदा पवित्र शास्त्रासाठी, परमेश्वराने दिलेल्या अभिवचनासाठी आपण जोरात टाळ्या वाजवूयात. येस, असे आवेशी मंडळी पाहिजे, देवाने दिलेलं आहे. आणि पहा प्रियांनो, म्हणून मी म्हटलं अनेक राजे त्यावेळेस होते तत्कालीन, पण नबुकदनेस्सराची नोंद परमेश्वराने दिली आणि एक विशेष उद्देशाने. आणि त्याला रात्री स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये त्याला एक मोठा पुतळा दिसला, हो की नाही. पण ते त्यालाच माहीत होतं, किंबहुना त्याला थोडंच माहीत होतं, विसरला पण असेल. आणि त्यांनी एक हाक मारली रातोरात की सगळ्या ज्ञानी, ज्योतिषी, तांत्रिक, मांत्रिक, जादूगार सगळ्यांना बोलवा. सगळ्यांना हजर करण्यात आलं आणि त्यांनी एक गोष्ट त्यांना विचारली की आता मला एक स्वप्न पडलेलं आहे ज्याच्यामुळे मी डिस्टर्ब आहे, ते स्वप्नही सांगा आणि त्याचा अर्थही सांगा. अरे हे काय, हो की नाही. सोलापुरी लोक असले असते तर उत्तर वेगळी असली असती. भाई साहब आप कुछ तो अलग पूछ रहे है ना, स्वप्न सांगा मी अर्थ सांगतो. सेम तसंही तिथल्या ज्ञानी लोकांनी केलं. महाराज हे अशक्य गोष्ट आहे, स्वर्गीय देवाशिवाय ही गोष्ट मनुष्याला अशक्य आहे. आणि खरंच बोलले ते, पण एवढे दिवस खोटं बोलत होते. शैतानाच्या सहाय्याने, जादूटोण्याने त्यांचं जे काही शास्त्र अभ्यास होता त्यांचा, त्यानुसार ते वागून राजाला खुश करायचे. पण राजा हुशार होता यावेळेस, म्हटला नाही, स्वप्नही सांगायचं
आणि अर्थही सांगायचा. आणि मी ठरवून चुकलेलो आहे, काय नाही सांगितलं तर तुमचे तुकडे होतील आणि तुमच्या घराची कचरा कोंडी करण्यात येईल, म्हणजे नाश भयंकर होतं. आणि सगळ्यात महत्वाचं, दुसऱ्यांदा पण त्यांनी विनवणी केल्यावर ऐकलं नाही आणि मारायला सुरुवात केली. आणि त्यावेळेस हेच गार्द्यांचे सरदार अर्योक गेला आणि दानिएलला विचारलं, नाही का, चला आता तुमच्या मृत्यूचा समय आला. अरे हे काय, नाही महाराजांनी सगळ्या ज्ञानी लोकांचा नाश करायला सांगितलेला आहे, पण घडलं काय. तो म्हणतो की राजाला एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नही सांगायचं आहे, स्वप्नाचा अर्थही सांगायचा आहे. आता या बाबाला देखील, हे तर टीनेजर लोक होते, 18व्या वर्षीच त्यांना नोकरी लागली होती IAS दर्जाची, किती सुखात होते. पहिल्यांदा वाटलं, वाईट वाटलं, आपण गुलामगिरीत आलो. नंतर वाटलं छान, अरे वा, आपण या राज्यातले, एवढ्या मोठ्या साम्राज्यातले मोठे अधिकारी आहोत, आपण ज्ञानी लोक आहोत. दरबारी जे मंत्री लोक आहेत ना, कॅबिनेट्स बरोबर आपण बसतो उठतो, आपली वेगळी जागा आहे, आपला एक अध्यक्ष आहे ज्ञानी लोकांचा, त्याच्यामधले आपण आहोत. किती छान वाटत होतं. पण अचानक मृत्यूचीच वार्ता होती ती. चला, तुम्हाला मारण्यासाठी सांगितलंय. हो, पण गुन्हा काय नाहीये. एक स्वप्न पडलं होतं, त्याचं स्वप्न सांगायचं ना. वेट, एवढं आहे ना, मला थोडासा वेळ द्या. गार्द्यांच्या सरदारांनी स्वतःच्या प्राणाची विचार न करता परमेश्वरांनी त्याच्या मनाला जी टोचणी दिली, त्या पद्धतीने त्यांनी ती सवलत दिली. आणि त्या टीनेजरच्या मुलांनी, मला किती छान वाटतंय की क्षीरसागर परिवारासाठी त्यांची साक्ष ऐकून, की या तरुण लेकरांनी इतक्या चांगल्या पद्धतीने, मी कोणाला दोष देत नाही आहे, परंतु ज्यांनी चांगलं केलं त्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. तरुण वयात जसं दानिएल, शद्रक, मेशक, अबेदनोगांनी प्रार्थना केली. संकट आलं की काय करतो आपण, प्रेशर आलं की काय करतो आपण जास्त कष्ट करायला जातो. जे फिजिकली कार्नल माइंडेड असतात, दैहिक माणसं, म्हणजे 5 इंद्रियाद्वारे चालतात. जे दिसतंय फक्त तेच विश्वास ठेवायचा, जे दिसत नाही आपल्याला सांगायचं नाही, भाऊ मी फक्त दिसण्याच्या गोष्टीवर विश्वास ठेवतो, त्याला कार्नल माइंडेड म्हणतो. मी जे ऐकतो, मी ऐकलं तेच विश्वास ठेवणार. जे मी स्पर्श करून बघतोय, गरम आहे, थंड आहे, चटका बसतो का, जे फील करतोय, फील होतंय, त्याच्यावर मी विश्वास ठेवणार. चव बघणार, स्मेल करणार, हे पंचेंद्रिय जे आहेत ना, त्याला आपण म्हणतो कार्नल माइंडेड. ह्याच्याद्वारे तुम्ही ज्ञानी होता या जगासाठी. जगातलं सगळं ज्ञान या पंचेंद्रियाद्वारे देवाने तुम्हाला द्यायचं ठरवलेलं आहे, तुम्ही घेताय ते. परंतु एक जग आहे, ते आत्मिक जग, ते सार्वकालिक आहे. त्याच्यासाठी लागतो फक्त देवाचा आत्मा. जो आत्मा देऊन तुम्हाला पाठवलेला आहे, तो आत्मा तुम्हाला ओरडून सांगत असतो की बाबा रे, देव आहे, आत्मिक जग आहे, जो शाश्वत आहे, स्वर्गीचा देव या ठिकाणी उपस्थित आहे. तो ओरडून सांगत असतो. पण आपण जे बुद्धी, चातुर्य, जे सगळं कार्नल असतं ना, हे पंचेंद्रियाद्वारे मिळालेलं ज्ञान, जे फुशारकी ज्ञान, अनुभव, शिक्षण घेऊन ज्या पदव्या आपल्याला प्राप्त आहेत, त्या ज्ञानाच्या आधारे आपल्याला असं वाटत असतं की मला टच होत नाही ना, मला फील होत नाहीये पवित्र आत्म्याचा, मला दिसत नाही पवित्र आत्मा, मला त्याचा आवाज ऐकू येत नाही देवाचा. मला जोपर्यंत देवाचा आवाज या कानाने मी ऐकणार नाही, देव आहे असं विश्वास ठेवणार नाही. अशा अनेक लोक आहेत प्रियांनो, नास्तिकाकडे चाललेले आहेत. त्यांना असं वाटतं की नाही, मला नाही स्पर्श होत. ती एक बाई शिवरिंग होऊन पडली, देवाचा आत्मा तिला स्पर्श झाला, ती साक्ष देते, आपण हसतो, कारण आपल्याला ते फील होत नाही ना. पंचेंद्रिया कार्नल माइंडेड आपण दैहिक लोक आहोत, देहाच्या या पंचेंद्रियाच्या ज्ञानाद्वारे चालणारे लोक आहोत आपण. त्यामुळे आपलं गल्लत काय होते की आपण देवाच्या जे भौतिक गोष्टी सोडून अलौकिक आहे, त्या अलौकिकतेकडे आपण लक्ष जात नाही किंवा ते विश्वास ठेवत नाही, संशय येतो. आणि जिथे संशय आला, ती व्यक्ती जगात कधीही देवाकडून काही प्राप्त करून घेऊ शकत नाही. देवाचं वचन सांगतं, संशय जो धरतो तो त्यांनी देवाकडून काय मिळेल याची अपेक्षाच करायची नाही. हा सगळा खेळ विश्वासाचा आहे प्रियांनो. तुमचे पंचेंद्रिय, तुमचे दैहिक ज्ञान आहे, हे काहीही कामाचे नाही असं म्हणणार नाही. जगात जगण्यासाठी उपयोगाने देवानीच दिलेलं आहे. परंतु एक गोष्ट जो आत्मा ओरडून सांगत आहे, त्या आत्म्याकडे कुठंतरी पाहण्याची गरज आहे, त्याला ऐकण्याची गरज आहे. ते ऐकायचं असेल तर असं उपवास प्रार्थना असेल, असे मध्यस्थी प्रार्थना असतील, असे बायबल स्टडी असेल, असं जिथे जिथे हाऊस ग्रुप असेल, तिथं गेल्यानंतर प्रत्येक वेळी कुठं ना कुठं ह्याचं काम होतं. आणि मग तुम्हाला कळू लागतं. तुम्ही वेळ दिला नाही, मी वृषालीचं विशेष अभिनंदन करेन, कारण ती म्हणाली की हे बघा, देवाची सेवा अनेक जण अनेक प्रकारे करतात. ब्रदर मेहता कशा पद्धतीने करतात, ते पैसे देऊन करतात. कशा पद्धतीने करतात, त्यांना माहिती आहे की मी वेळ देऊ शकत नाही, माझी शारीरिक क्षमता कमी आहे, ते वेळ नाही तर त्यांनी पैसे देऊन करतात. काही लोक श्रम देऊन करतात, अंगातल्या शक्तीच्या द्वारे जे जे काम करता येईल मंडळीचं ते श्रमाद्वारे करतात. काही जण बुद्धीने करतात, आपलं टॅलेंट यूज करतात. फॉर एक्झाम्पल बायबल स्टडी देणारे आमच्या स्नेहल आहे,
आपल्या टॅलेंटनी करतात. आमच्या बहिणी आहेत जे माझे हेल्पिंग हँड्स म्हणतो मी, ते टॅलेंटनी करतात आणि काही जण वेळेने करतात. हे श्रम, पैसा, वेळ, शक्ती हे सगळ्याद्वारे परमेश्वराची सेवा करता येते. कुणी एक एक गोष्टी देऊन परमेश्वराची सेवा करतात. सलाम आहे त्या माणसाला. 5 गोष्टींनी सेवा करणारे लोक. पैसा पण देतील, वेळ देतील, श्रमही करतील, हे सगळे देऊन करणारे लोक ग्रेट ग्रेट. ते त्यांना सलाम. की काही जण नुसतं वेळ देतील कारण त्यांच्याकडे पैसा नाहीये, टॅलेंट नाहीये. सर मी वेळ देतो, देवा मी वेळ देतो, हाऊस ग्रुप मी जाणार, बायबल स्टडी मी येणार, ते वेळ देतात. काही जण दोन्ही करतात. मी बायबल स्टडी घेतो, मला कळतंय, वाचतो, मी अँकरिंगही करेन, मी काहीतरी करेन, मी श्रम पण करेन, मी वेळही देईन. काही जण तिन्ही करतात. मी पैसाही होते ना मंडळीसाठी, जे चांगलं काम आहे ना, हे मंडळी स्वतःसाठी काही नाही का, स्वतःसाठी म्हणून काही इथले लोक करत नाहीत. हे जगातल्या लोकांसाठी आणि तुमच्यासाठी उभे राहतात ना, तर इथे योग्य ठिकाणी मी पैसा होते. काही ठिकाणी तिन्ही करतात. काही जण स्वतःची बुद्धी देखील वापर करतात. या देवाच्या मंदिरासाठी माझं काय टॅलेंट आहे मी यूज करेन. ग्रेट आहेत ती लोक. पण ठीक आहे, हरकत नाही, ज्यांना जे जे जमेल ते करा. हे परमेश्वराच्या सेवेसाठी आहे. लक्षात येत आहे. तर अशा पद्धतीने ते तरुणपणात, मला हे सांगायचं काय होतं याच्यातून, टीनेजरमध्ये त्यांची निवड झाली हो. आणि टीनेजरमध्ये त्यांनी देवाकडे जाण्याचा निर्णय घेतला. मरण समोर होतं, कार्नल माइंडेड राहिले नाही. अरे काय करता येईल, काय करता येईल, एक काम करू. फोन नव्हते ना त्यावेळेस ते काय म्हणू शकले असते, ए गाडी काढ. अजून मृत्यू झाला नव्हता, ते अधिकारी होते, गाडी काढ. काय करायचं. ते जो दुसरा ज्ञानी आहे ना, तो भारतावरनं आलेला बघा, भारतावरनं मागवलेला, तो तिकडचा ज्ञानी या दरबारात आहे, त्याच्याकडे जो तो जरा जास्त चालाक आहे. मग त्याला विचारू. नाही काम करू आपण. अरे तो इजिप्तवरनं आलेला आहे ना, तो खूप हुशार आहे बरं का, मी बघितलं त्याचं टॅलेंट. अरे काय भविष्यवाणी सांगतो तो, आणि घडतं तसं, काय सांगतो. असं माणसांना बघतो आणि सांगतो जीवनातल्या गोष्टी धाड धाड धाड. ते ज्ञान आहे, देवाने दिलेलं गिफ्ट आहे ते काय लोकांना. मग त्या लोकांकडे जाऊ असं त्यांना वाटलं असतं, पण ते गेले का नाही. त्यांनी चांगला मार्ग निवडला. ते वाईट नव्हतं ते मार्ग, पण उत्तम मार्ग निवडण्याचे पण कन्सेप्ट पाहिजे डोक्यात. ते वाईट नाही आहेत. आता डॉक्टरांकडे खोकला लागला, डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे. सर्दी झाली, चांगला मार्ग आहे, गेलं पाहिजे की नाही, गेलं पाहिजे. तपासण्या केले. मी जातच नाही. देव येशू म्हणतो रोग्यांना वैद्याची गरज आहे. येशूने देखील मेडिकल यूज करून नाही का, मेडिसिनल यूज केलेले आहेत, प्रकार केलेले आहेत. ज्यावेळेस तो माती घेऊन डोळ्याला लावला ना, ते मेडिसिनल यूज आहे थुंकीचा. थुंकीमध्ये ते ताकद होती त्यावेळेस, आणि त्यांनी ती थेरपी वापरली. अनेक गोष्टी आहेत, मी सांगेन नंतर. येशूनी या वैद्यकशास्त्राला देखील सपोर्ट केलेला आहे. पण मी परत एकदा सांगतो, पद्धत काही असू दे, आरोग्य देणारा फक्त देव आहे. म्हणून त्या गोष्टीबरोबर प्रार्थनेची जोड पाहिजे. नाही मी मेडिकलवरच यूज करणार. देव डॉक्टरकडनंच बरं करणार आहे. जा गोळ्या घेत राहा गोळ्या, पण आरोग्य देणारा देवच आहे. पण घ्यायचं सोडायचं नाही, दोन्ही काहीतरी गल्लत करून ठेवू नका. तर या लोकांनी एक चांगली निवड केली. परमेश्वराकडे प्रार्थनेला बसले आणि देवाला सांगितलं, आता आम्ही तर उद्या तर RIP होणार का, आम्ही VIP होणार. किती छान ना उद्याची, किती छान. तुमचंही तसंच आहे. पुढच्या भविष्यात एक तर आपण RIP तर होणार, नाहीतर परमेश्वराच्या राज्यात VIP म्हणून जाणार. काय होणार आजच्या कृतीवर म्हणा, आजच्या कृतीवर, आजच्या डिसिजनवर. मी एवढला पण नेहमी सांगतो, तुमचे जे डिसिजन आज घेतलात ना, त्याची प्रतिफळ किंवा त्याचं परिणाम तुम्ही उद्या भोगत असता. आणि आज जे मी इथं आहे ना, ते माझ्या मागच्या निर्णयांचे परिणाम आहेत, मागच्या घेतलेल्या डिसिजनचे निर्णय आहेत. तुम्ही पण इथं जे आहात ते तुम्ही मागं घेतलेल्या डिसिजनमुळे जे काय लेवलला आहात, त्यांनी एक निर्णय घेतला परमेश्वराकडे जायचा. किती तरुण वयात, वाव, सुंदर आहे तरुण वयात. आणि ही मंडळी या तरुण लोकांसाठी देखील काहीतरी करत आहे. बघणार आहे मी या सॅटर्डेला कोण किती जण येत आहेत जे तरुण समजतात. या तरुण वयात त्यांनी एक निर्णय घेतला परमेश्वराच्या चरणाजवळचा, आणि परमेश्वरांनी मोठ्या स्क्रीनवर त्यांना दाखवलं, हो की नाही. त्याची स्क्रीन कुठली होती, आकाशच असेल स्क्रीन.
हा बघ आकाशाकडे, मी तुला दाखवतो काय घडलं होतं, त्याला स्वप्न काय पडलं होतं. मग दुसरा अध्याय 30व्या वचनापासून आतापर्यंतचं रिकॅप होतं, हो की नाही. अजून त्याच्यात आपण खूप काही बोललो मागच्या रविवारी, जर कोणी ऐकलं नसेल तर ऐका. आणि आता पुढे काय घडतं, आता पोचलो आपण त्या स्वप्नाकडे. ते स्वप्न काय होतं ते महाराजाजवळ येऊन थांबतो. किती किती गोड आहेत ही पोरं, किती गोड पोरं आहेत. स्वप्नाचा अर्थ कळाल्यानंतर धावत पळत राजाकडे गेले नाहीत, ए मिल गया सपने का सच, गेले पळत असं केले नाहीत. नाही नाही नाही, परमेश्वराचा आपण स्तुती आराधना करायची आधी. त्यांनी स्तुती केली आणि जे स्तुती केली ते स्तुतीचे शब्द या मंडळीसाठी, या वर्षासाठी अभिवचन म्हणून मिळालेले आहेत की परमेश्वराचे नाव युगानुयुग धन्यवादित असो. तो स्वप्नांचा अर्थ सांगतो नाही का, तो प्रसंग आणि समय बदलतो, बुद्धिमानास बुद्धी देतो, ज्ञानास ज्ञान देतो, राजा स्थानपण करतो आणि स्थानभ्रष्ट देखील तोच करतो. हे अभिवचन देवानी दिलेलं आहे आणि ही स्तुती ते गातात कारण त्यांनी गूढ अर्थ सांगितला परमेश्वराने. आणि मग ते जाताना गार्डनच्या सैनिकाला काय म्हणतात, तसंच जाऊ शकले असते की हो, हे चल चल राजांकडे. नाही, कत्तल सुरू झाली होती. लोकांना मारायला, ज्ञानी ज्योतिषी मांत्रिकांना मारायला सुरुवात झाली होती. आपल्यासारखे हुशार लोक असले असते तर खूप रिलॅक्स गेले असते. हे उत्तर मिळालेलं आहे. आधी आम्ही जेवतो नाही का, आपण टाइमपास करू. अनेक लोक मरू देत ना, आपले कॉम्पिटिटर संपू देत. तो इजिप्तवरनं आलेला आहे ना, तो आपला कॉम्पिटिटर आहे, तो जरा संपू देत. त्याची मारण्याची बातमी आली का, हां ह्याला मारण्यात आलं. तिकडून भारतातले आलेले, हां गेले, हां अशी यादी जर वाचू आणि मग जो, असं नाही केलं त्यांनी. लगेच गार्द्याच्या नायकाला म्हणलं सगळ्यांना मारणं थांबव. वाव, करू शकता तुम्ही असं? तुमच्या शत्रूंवर सूड उगवण्याचा समय आलेला असताना तुम्ही काही न करता ते मरणार आहेत, पण ते मरू नयेत यासाठी पुन्हा तुम्ही उभे राहणार आहात का? त्यांचा नाश होऊ नये म्हणून उभे राहणार आहात का? ही वृत्ती प्रवृत्ती तुमच्यामध्ये पाहिजे, जे दानिएलामध्ये आणि या चौघांमध्ये होती. त्यांनी लगेचच विनंती केली, आता त्यांना मारणं थांबवा, आम्हाला उत्तर सापडलेलं आहे. आणि मग काय होतं, राजाकडे ते गेले. वाचायचं 30व्या वचनापासून वाचा, कोणीतरी 30 ते 35 वाचा. आता माझी गोष्ट अशी आहे की सांगायला सुरुवात केली. हे रहस्य मला प्रगट झाले आहे, ते मी काही इतर मानवांपेक्षा अधिक बुद्धिमान आहे म्हणून नव्हे, तर महाराजांना स्वप्नाचा अर्थ प्रगट व्हावा व आपल्याला आपल्या मनातील विचार समजावे म्हणून झाले आहे. येस महाराज, आपण दृष्टांत पाहिला, त्यात एक मोठा पुतळा आपल्या नजरेस पडला. हा पुतळा भव्य व तेजपुंज असा आपणापुढे उभा होता. त्याचे रूप विकराळ होते. त्या पुतळ्याचे शिर उत्तम सोन्याचे, त्याची छाती तुम्ही इकडे पाहू शकता रुप्याचे, त्याचे पोट व मांड्या पितळेच्या, त्याचे पाय लोखंडाचे व त्याच्या पावलांचा काही भाग लोखंडाचा व काही मातीचा होता. आपण स्वप्न पाहत असता कोणाचा हात न लागता एक पाषाण आपोआप सुटला व त्या पुतळ्याच्या लोखंडी व मातीच्या पावलांवर आदळून त्याचे तुकडे तुकडे झाले. तेव्हा लोखंड, माती, पितळ, रुपे व सोने यांचे चूर्ण होऊन उन्हाळ खळ्यातील भुसाप्रमाणे ती झाली. वाऱ्याने ती उधळून नेली. त्यांचा मागमूस राहिला नाही. त्या पुतळ्यांवर आदळलेल्या पाषाणाचा एक मोठा पर्वत होऊन त्याने सर्व पृथ्वी व्यापिली. हेच आपले स्वप्न. आता याचा अर्थ राजाच्या हुजुरास आम्ही सांगतो. येस, आमेन. ते फक्त पुतळाच टेस्ट लक्षात येते. आता स्वप्न त्याला डायरेक्ट सांगितलं. राजाची अवस्था काय झाली असेल आता. आणि एक चांगली गोष्ट त्यांनी, म्हणून मी 30व्या वचनापासून वाचा म्हणलो. तो पहिल्यांदा काय करतोय, मी खूप बुद्धिमान आहे म्हणून हे सांगत नाही महाराज, मला परमेश्वराने हे विदित केलंय म्हणून मी सांगत आहे. मी पण तेच सांगत आहे तुम्हाला. मी खूप बुद्धिमान आहे म्हणून सांगत नाही, परमेश्वराने जे विदित केलंय त्या मंडळीला सांगत आहे. आणि हे असंच प्रवृत्ती प्रत्येकाची असली पाहिजे. गौरव परमेश्वराला त्यांनी दिलं कारण तोच गौरवास पात्र आहे. आणि प्रत्येक वेळी या मंडळीकडून गौरव केवळ ख्रिस्ताला गेला पाहिजे, हे लक्षात ठेवा. आणि मग त्यांनी स्वप्न सांगितलं की तुम्हाला एक विकराळ मूर्ती दिसली स्वप्नामध्ये. आणि ती मूर्ती होती बघा वेगवेगळ्या धातूंनी बनलेली. पहिलं होतं गोल्ड, जे शिर होतं ते होतं सोन्याचं. दुसरं होतं सिल्वर नाही का, चांदीचं, म्हणजे त्याला मराठीत रुपे म्हणतात. ते रुपयाचं म्हणजे चांदीचं ते होतं ज्याच्यात 2 हात पण येतात, छाती येते,
पोटापर्यंतचा भाग, आणि मग पोटापासूनचा मांडीपर्यंतच्या भागामध्ये पितळेने बनवलं होतं, ज्याला ब्रॉन्झ म्हणतो आपण, हो की नाही. दुसऱ्या शब्दात कांस्य असं पण म्हणतो. आणि चौथं होतं आयन, जे लोखंडी होतं, आणि तिथेही पुन्हा 2 पाय त्याचे इन्क्लूड होतात. आणि आता राहतो शेवटचा 5वा भाग, तो म्हणजे तळपाय. तळपायाची बोटं आणि तळपाय म्हणजे घोट्यापासून सुरू होणारा भाग, जिथं पाय संपतो तिथून सुरू होणारा भाग लोखंड आणि माती असं मिश्र पद्धतीने बनलेला होता. म्हणजे लोखंड पण होतं आणि माती मिश्रित असे बोटं आणि तो आकार बनलेला होता. वर प्युअर मेटल होते चारी, आणि खाली मात्र मेटल आणि नाही का माती होती, हे दोन्ही पद्धतीने बनलेली होती. असं हे चित्र होतं महाराज, हे त्यांनी सांगितलं. आणि मग पुढे काय होतं, एक आकाशातून एक दगड येतो, ज्याला कोणीही हात लावलेला नाही, कोणाचा स्पर्श झालेला नाही, असा दगड येतो आणि पायथ्याला, जिथं लोखंड आणि माती या दोन्हीनी बनलेले जे पाय आहेत त्या ठिकाणी आदळतो, आणि या मूर्तीचा भुगा होतो, धुरा उडतो. जे होतं का नाही ह्याचा मागमूस पण लागत नाही, इतक्या पद्धतीने त्याचा नाश होतो. आणि त्या दगडाचं पुन्हा पर्वतामध्ये रूपांतर होतं, जी संपूर्ण पृथ्वी व्यापते, आणि पुढं त्याचं राज्य कायमस्वरूपी टिकतं, असं त्याचं स्वप्न पडलं आहे, त्यांनी सांगितलं. मग आता हे सांगितल्यानंतर पहिल्यांदा त्याला काय वाटलं, येस, त्याला थोडं जे विसरलेलं होतं ते सगळं आठवलं, अरे हे सगळं स्वप्न होतं. आता पुढं काय राहिलं होतं, अर्थ. आता पुढे काय राहिलं होतं, वाचूयात आपण 36व्या वचनापासून. हेच आपले स्वप्न. आता याचा अर्थ राजाच्या हुजुरास आम्ही सांगतो. महाराज, आपण राजाधिराज असून आपल्याला स्वर्गीय देवाने राज्य, पराक्रम, बल व वैभव ही दिली आहेत. आणि जेथे जेथे मनुष्य जातीचा निवास आहे तेथील वनपशु व अंतराळातील पक्षी त्यांनी आपल्या अधीन केले आहेत. त्या सर्वांवर आपण सत्ता ठेवली आहे. सुवर्णाचे शीर आपणच आहात. यस, नबुकदनेस्सर राजाला त्यांनी पहिल्या मूर्तीचा अर्थ सांगतो की संपूर्ण सृष्टीवर, प्राणी मात्रांवर, पशूंवरही तुमची सत्ता असणार आहे. तुम्ही त्या मूर्तीचे शीर आहात. किती छान ना. शीरमध्ये डोक्यामध्ये मेंदू येतो आणि पंचेंद्रियातले बहुतांश 4 पार्ट वर येऊन जातात. जीभ येते, नाक येतो, कान येतो, डोळे येतात, मेंदू बहुतांश भाग येऊन जातो. आणि किती सुंदररित्या त्यांनी सांगितलं की हे तुम्ही आहात महाराज. पण एवढ्यावर गोष्ट थांबत नाही, पुढे आपल्यानंतर आपल्याहून कनिष्ठ असे राज्य उत्पन्न होईल. कनिष्ठ असे राज्य उत्पन्न होईल म्हणजे ते सिल्वर, रुपयाचं राज्य. मग आणि पितळेचे असे तिसरे राज्य होईल. आणि त्याच्यानंतर तिसरं राज्य पितळेचे, ते सर्व पृथ्वीवर सत्ता चालवेल. तिसरं राज्य तर संपूर्ण पृथ्वीवर सत्ता चालवेल. ते तिसरं राज्य कोण होतं आपण बघूयात. चौथे राज्य लोखंडासारखे मजबूत होईल. ते मजबूत, सगळ्यात मजबूत राज्य होतं लोखंडाचं. लोखंड सर्वांचा भुगा करीते, तसे ते राज्य चूर्ण करणारे लोखंडासारखे सर्वांचे चूर्ण करेल. येस. आपण त्या पुतळ्याची पावले व पावलांची बोटे पाहिली. त्यांचा काही भाग कुंभाराच्या मातीचा व काही भाग लोखंडाचा होता. तसे हे राज्य द्विविध होईल. तरी मातीत लोखंड मिसळलेले आपण पाहिले, तशी त्या राज्यात लोखंडाची मजबूती राहील. येस. त्या पुतळ्याच्या पावलांची बोटे काही भाग लोखंडाची व काही भाग मातीची होती. तसे ते राज्य अंशतः बळकट व अंशतः भंगूर असे होईल. लोखंड माती बरोबर मिसळलेले आपण पाहिले, तसे त्या राज्यातले लोक इतर लोकांबरोबर संबंध जोडतील. पण जसे लोखंड माती बरोबर एकजीव होत नाही, तसे तेही त्यांच्या बरोबर एकजीव होणार नाहीत. त्या राजांच्या अंगाने स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील, त्याचा कधी भंग होणार नाही. त्याचे प्रभुत्व दुसऱ्याच्या हाती कधी जाणार नाही. तर ते या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यास नष्ट करील व ते सर्व काळ टिकेल. आमेन. प्रियांनो, त्यांनी अर्थ सांगितले की पहिलं जे सुवर्ण मूर्तीचं जे शिर आहे ते महाराज तुम्ही आहात. जेवढी सत्ता या साम्राज्यात पसरलेली आहे त्याच्या सगळे सत्ताधीश तुम्ही आहात. आणि तुम्ही त्याच्यानंतर, तुमच्या नंतर जे राज्य येईल ते दुसरं राज्य रुपयाचं, चांदीचं येईल. आणि त्याचे 2 बाहू आहेत, हो ना, 2 हात आहेत त्याच्यामध्ये. तिसरं राज्य येईल जे सगळी पृथ्वी व्यापून टाकेल, ते पितळेचं आहे. आणि चौथं राज्य हे लोखंडाचं होईल, जे सगळ्यात मजबूत असेल. व्यापक त्याच्या सगळ्यात मोठी असणारच आहे, पण सगळ्यात मजबूत असेल.
तुम्ही नीट अभ्यास केला तर बघा, ऑलिम्पिकमध्ये जे किंवा स्पर्धेमध्ये जे मेडल्स देतात ते या पद्धतीनेच देतात ना. पहिले 3 गोल्ड, सिल्वर, ब्रॉन्झ. गोल्ड, सिल्वर, ब्रॉन्झ हे 3 पद्धतीने देतात. त्यांची लेवल बघा, मजबूती वाढत जाते. सोनं नाजूक आहे सगळ्यात, हो की नाही. चांदी त्याच्याहून जरा कठीण आहे, धातू. आणि चांदीपेक्षा कठीण आहे ब्रॉन्झ. आणि सगळ्यात कठीण आहे लोखंड. या तिन्हींना लेवल वळणावर आणणारा लोखंड आहे, नाही का. ताकद, मशिनरी जी वापरली जाते लोखंडाचे आहेत. जे सोन्याचे दागिने बनत जातात ते लोखंडाच्या मशीनद्वारे ते बनत जातात. परंतु हे नाजूक, हे कठीण होत जातात खाली खाली, त्यांची मजबूती होत जाते. परंतु त्यांच्यातली पावित्र्यता म्हणा, त्यांच्यातले सद्गुण म्हणा, ते कमी होत जातात. त्यांचं जे मूल्य आहे, आत्मिक मूल्य म्हणता येईल किंवा पैशांचं जे आर्थिकदृष्ट्या मूल्य म्हणता येईल, ते कमी कमी होत जाते बघा. मजबूती वाढते, परंतु त्यांचं जे खरं मूल्य आहे ते कमी कमी होत जातं. सगळ्यात जास्त महाग सोनं आहे, त्याच्यानंतर चांदी आहे, चांदीनंतर पितळ आहे, पितळेनंतर लोखंड आहे. नसेल तर भंगारच्या दुकानात जाऊन विचारून घ्या किंवा सोनाराच्या दुकानात, जर ही माहिती नसेल तर. या पद्धतीने परमेश्वरांनी पूर्ण भविष्यवाणी केलेली आहे. नबुकदनेस्सर राजानंतर 612 इसवी ख्रिस्तपूर्व 612, काही इतिहासकार म्हणतात 605, हरकत नाही. इसवी सन पूर्व, ख्रिस्त येण्यापूर्वी 605 वर्षांपूर्वी ही भविष्यवाणी, हे स्वप्न कोणाला पडलं? नबुकदनेस्सर राजाला. आणि त्यांच्या वेळेस त्या राजाला हे स्वप्नाचा अर्थ सांगताना त्यांच्यासाठी ही गोष्ट काय होती? भविष्यवाणी. काय होती? भविष्यात असं होणार साहेब, असं होणार, या राजानंतर हे येणार, ह्यानंतर असं होणार आहे. आणि आपल्यासाठी आता ती काय आहे? इतिहास आहे. आणि तुम्हाला आता या वचनाच्या शेवटी कळेल की आपण अशा महान देवाची उपासना करतोय, अशा देवाची भक्ती करतोय, तोच फक्त खरा आहे, तोच फक्त खरा आहे, तोच सत्य आहे, तोच सार्वकालिक आहे. हे शेवटी तुम्हाला कळून येईल. कारण ज्या वेळेस 605 वर्षांपूर्वी हे पवित्र शास्त्र आपलं जर म्हटलं तर एखाद्या नास्तिक माणसाला म्हणू शकता तुम्ही. म्हणून हे खूप महत्वाचं आहे दानिएलाचं पुस्तक. नास्तिकाला म्हणू शकता, इकडे या पवित्र शास्त्रात नबुकदनेस्सर राजा आणि त्याच्या स्वप्नाविषयी लिहिलंय. हे जर तुला खोटं वाटत असेल तर तू बाबेलियन हिस्टरीचे पुस्तकं काढून वाच, तिथं काय घडलं होतं ते बघ. तिथं स्वप्नाचा अर्थ कोणी सांगितला, त्यांनी काय काय सांगितलं ते लिहून ठेव. मग ते तर इतिहासकारात लिहिलेले आहेत ना, ते बघून ठेवून त्याच्यात लिहिलेल्या गोष्टी घडल्या का नाही बघ, इतिहासात तपासून पहा. आणि इत्थंभूत एक ओळ इकडं नाही तिकडं नाही असं घडताना दिसून येतं आजच्या तारखेपर्यंत. आणि याच्यावरनं हे सिद्ध होतं की इस्रायलाचा देव, अब्राहमाचा देव, इसाहाकाचा देव, याकोबाचा देव आणि या मंडळीचा देव फक्त तोच खरा आहे, प्रभू येशू ख्रिस्त. तोच सार्वकालिक सार्वभौम राजा आहे, हो की नाही. खरा राजा तो आहे, खरा राजा तो आहे, तुम्हाला कळून येईल. प्रियांनो, भविष्यवाणी पुढं काय होणार होतं हे सांगत असताना ज्यावेळेस नबुकदनेस्सर राजाला दानिएल सांगत असतो, तो राजा नबुकदनेस्सर 612 ते 539 ख्रिस्तपूर्व होऊन गेला. आणि त्याचे कार्यकाळ तिथं लिहून ठेवलेल्या इतिहासामध्ये देखील. आता गोष्ट आहे विश्वासार्थ नाही, आता इथं खात्रीची पुराव्यानिशी आहे की इतिहासकारांच्या पुस्तकात सुद्धा तुम्ही तपासू शकता. या राजाच्या कार्यकाळामध्ये हे घडून गेलं. आणि त्या राजानंतर जो राजा आला ते होता पर्शियन किंग, राजा कोरेश. राजा कोरेश. 2 राजांविषयी स्वतः देव साक्ष देतो. यशायाच्या पुस्तकामध्ये 44व्या अध्यायात 28व्या वचनामध्ये परमेश्वर कोरेशाविषयी म्हणतो की तो माझा मेंढपाळ आहे. 45व्या अध्याय 1ल्या वचनामध्ये म्हणतो की तो माझा अभिषिक्त आहे, अनॉइंटेड वन, मसीहा. मसीहा म्हटलेला सायरस, पर्शियन किंग जेव्हा एंट्री करणार आहे, नबुकदनेस्सर राजा त्याला संपून जेव्हा सिल्वर अस्तित्वात आलं ते होतं पर्शियन्स. ते पर्शियन्स आले, ते होते कोरेश राजा. आणि त्याला हरवून 539 मध्ये तेव्हा सत्ता त्यांनी मिळवली. त्यावेळेस पर्शियन किंग कोरेश ह्याने एकट्याने आक्रमण केलं नाही. मूल्य कशी कमी झाले बघा. तो सौरेन मोनार्की राजा होता नबुकदनेस्सर, तिथं नंतर स्प्लिट झालं. 2 राजे मिळून ही अखिल पृथ्वीवर त्यांनी सत्ता गाजवण्यासाठी आक्रमण सुरू केले. ते होते मेदी आणि पर्शियन. म्हणा मेदी व पारशी, म्हणा मेदी व पारशी, पाठ झाला पाहिजे. हे 2 बाहू जे होते, एक मेदी होते एक पारशी होते, असं ते सिल्वर बॉडी होती.
आणि हे इतिहासात सुद्धा लिहिलेलं आहे. किती सत्य बघा. 605 ख्रिस्तपूर्व वर्षापूर्वी, म्हणजे आत्तापासून 2605 वर्षापूर्वी इतिहासामध्ये नोंदवलेली गोष्ट जी बायबलने आधीच सांगितलेली होती की या नबुकदनेसराला हरवून, बाबेल साम्राज्य एवढं मोठं पसरलं होतं, त्याला हरवून पर्शियन किंग वर येणार. आणि तो पर्शियन किंगमध्ये राजा कोरेशच का बर, तर तुम्ही ज्यावेळेस पुढे जाऊन प्रगटीकरणाचं पुस्तक वाचाल तर तिथे एडका दिलेला आहे, किंवा दानिएलच्या पुस्तकामध्ये देखील तुम्ही पाहिलात की तिथे एडका आणि बकऱ्याचा 8व्या अध्यायामध्ये ते सांगितलेलं आहे. तो एडका दुसरा तिसरा कोणी नसून पर्शियन किंग आहे. त्याला 2 शिंग दाखवलेत, त्यातला एक शिंग दुसऱ्या शिंगापेक्षा मोठा होतो. ही इज अ कोरेश, सायरस द किंग. ज्यावेळेस तो राजा येतो आणि ह्या नबुकदनेसराला संपून, त्याची सत्ता संपून राज्य स्थापना करतो, ते मसीहा का म्हटलेलं आहे, कारण या दोन्ही राजाच्या, नबुकदनेसर आणि ह्याच्या मेदी पारसीचं जे राज्य होतं सिल्वर, त्या राज्यांमध्ये यहुदी लोकांना विशेष सवलत मिळाली. जा तुमचं मंदिर बांधा, जा तुम्ही परमेश्वराची आराधना करा. म्हणून देव यांना जी सुटका देतो ना, त्या सुटकेसाठी त्यांनी म्हटलेलं आहे की तो मसीहा आहे माझा. ही इज अनॉइंटेड वन. ख्रिस्तापूर्वी ज्याला अनॉइंटेड वन म्हणलेलं आहे तो राजा कोरेश. म्हणजे याच्यावरनं बघा, देव सार्वभौम राजा आहे. तो फक्त निवडलेल्या लोकांवर राज्य करत नाही. विधर्मी प्रत्येक व्यक्ती सुद्धा त्याचीच आहे. ती लेकरं पण त्याचीच आहेत. ज्याला पाहिजे त्याला तो उपयोगात आणतो, ज्याला पाहिजे त्याला अभिषेक करतो. असं नाही की त्याचं परिवर्तन झालं आणि मग त्याच्यावर अभिषेक केला आणि मग देवाच्या राज्यासाठी त्यांनी काम केलं. हे तसं नाही. तुमची संकल्पना पूर्ण बाजूला ठेवा. चुकीच्या अध्यायामध्ये, चुकीच्या शिक्षणामध्ये जाऊ नका. देवानी विधर्मी राजाला अभिषेकाने भरलं, त्याला अभिषेक केला. नबुकदनेसर तर म्हणतो, इर्मया 25:9 घरी जाऊन वाचा, माझा सेवक नबुकदनेसर म्हटलेलं आहे, माय सर्वंट. वाव. आपली तुमची पण नावं नाहीत अजून बायबलमध्ये, पण प्रेज द लॉर्ड जीवनी पुस्तकात तर लिहिले गेली आहेत. जोरात टाळा वाजवा. त्या ख्रिस्तामुळे लिहिली गेली आहेत, त्या ख्रिस्तामुळे लिहिली गेली आहेत. आपण अभिमान बाळगू शकतो त्या गोष्टीचा. त्यांनी रक्त सांडलं, आपण काय केलेलं नाही, काहीच केलेलं नाही. आपण फक्त विश्वास ठेवला. त्या गोष्टी बघा, लक्षात घ्या. पर्शियन किंग ज्यावेळेस आला त्याच्याबद्दल हे लिहिलेलं आहे, नबुकदनेसर बद्दल. म्हणजे मला हे सांगायचं आहे की जगातला विधर्मी माणूस जर एखादा IAS अधिकारी असला तर त्याला कोणी बसवलं? माइंडसेट बनवून ठेवा. कोण बसवलंय? मोदी साहेब बसलेले आहेत पंतप्रधान म्हणून भारताचे. कोणी बसवलंय? कोण बसवलंय? अहो तुम्ही कोणालाही मतदान करा, हो तुम्ही काहीही करा. परमेश्वर रोमकरासपत्र 13व्या अध्यायात 1ल्या वचनात म्हणतो, सर्व अधिकार परमेश्वराकडून आहेत. जगातले सर्व अधिकार, सगळे अधिकारी नेमण्याचं काम परमेश्वर करत असतो. या नबुकदनेसराला काढायचं काम त्यांनीच केलं, नेमायचं काम त्यांनीच केलं. नेमलं कधी? 150 वर्षापूर्वी. इर्म्याच्या पुस्तकात सांगतो की माझा सेवक नबुकदनेसर. अजून जन्म नाही, पत्ता नाही, तो राजा म्हणून व्हायचा नाही. सांगा मला आता कोण, कसला देव आहे? आता सांगा तुम्ही ज्या देवाची भक्ती करताय. 150 वर्षापूर्वी हो, जो माणूस जन्मला नाही, त्याचा बाप जन्मला नाही अजून, त्याच्याविषयी सांगतो की तो जन्माला येणार आणि बंदी करून 70 वर्षांनी येणार. अरे पुढे जाऊन वाचा तुम्ही 11व्या-12व्या वचनामध्ये. 70 वर्षानंतर पुन्हा मी आठवण काढेन तुमची, त्यांचं पारिपत्य करेन, त्यांना धुळीस मिसळेन आणि तुम्हाला घेऊन येईन. बोलतो आणि तसं घडतं. जे वचन आपण इर्मया 29:11 क्लेम करतो की नाही, त्याची माझ्याविषयी सर्व संकल्प सुस्थितीचे 22 स्तुतीच्या आशा देणार आहेत. ते 70 वर्ष ज्यांनी बंदीवानास गेलेत ना, त्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये इर्मयाने लिहिलेले ते वाक्य आहेत जे आपण अभिवचन म्हणून आपल्यासाठी स्वीकारतोय. हरकत नाही, परंतु नीट वाचा. त्या लोकांना त्यांनी सांत्वना देत आहे. 150 वर्षापूर्वी सांगतो. 70 वर्ष गुलामगिरीत जाणार, 70 वर्षानंतर पुन्हा येणार. 70 वर्षासाठी कोण नेणार ते सांगतो. 70 वर्षानंतर कोण आणणार ते सांगतो. मी राजला सांगितलंय, आपल्या मीडिया टीमला पण सांगितलं की पुढे जाऊन आपल्याला ते अध्याय शिकवायचं आहे की देव किती मोठा डायरेक्टर आहे, किती सुंदररित्या सगळं रचतो आणि सगळ्या गोष्टी घडवून आणतो. ते आपण नंतर बघणार आहे की कशा पद्धतीने तो 70 वर्ष भरल्यानंतर फिल्मी स्टाईल आहे, फिल्मी स्टाईल आहे. तुम्ही बघितलात ना, अरे बाप रे म्हणाल तुम्ही, अवाक व्हाल. असा परमेश्वर आहे. 70 वर्षानंतर कुठला राजा तुम्हाला सोडवणार? हा सिल्वरवाला.
मेदी आणि पारशी या 2 राज्ये घेऊन बनलेलं राज्य होतं ते. तर तो पर्शियन किंग कोरेश येतो आणि किती भाग्य बघा, किती मोठं भाग्य, 70 वर्षानंतर पुन्हा तिथं एक व्यक्ती आहे दानियल. ते आपण एंट्री बघणार आहे. दानियल त्या कोरेशला म्हणतो, हे हॅलो महाराजांचा जय असो, तुमचं नाव आमच्या देवाने 150 वर्षापूर्वी आधीच लिहून ठेवलेलं आहे. तुम्ही सोडवणार हे आधीच सांगितलं होतं. म्हणतो ग्रेट द लॉर्ड. काय तो देव आहे, म्हणून तुम्ही साध्या देवाची भक्ती करत नाहीये. जावा इतिहासाची पानं चाळा. तुम्हाला जर देवावर विश्वास नसेल ना, ती पुस्तकं वाचून तर तुम्ही ढसाढसा रडून म्हणाल, नाही 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 देवा, तूच खरा देव आहेस, अखिल विश्वाचा निर्माण करता तू आहे, सगळं काही तुझ्या हातात आहे. या मेदी आणि पार्शियन किंग किती दिवस राहणार ते त्यांनी लिहिलं होतं. त्याच्यानंतर त्या 8व्या अध्यायामध्ये नाही का, एडक्याला बकरा येतो एक आणि त्यांनी सगळी पृथ्वी व्यापून टाकतो. आता जे वचन वाचलं आपण की 3रं राज्य येणार पितळेचं आणि ती पृथ्वी व्यापून टाकेल, तो होता अलेक्झांडर द ग्रेट. अलेक्झांडर द ग्रेट, द सिकंदर. आपण नेहमी म्हणतो ना, जो जिता वही सिकंदर. काय हे वाक्य आलं? अरे त्यांनी पृथ्वी जिंकली, सगळं संपूर्ण त्याच्या अधिपत्याखाली आणलं. वयाच्या लहान वर्षी 33व्या वर्षी तो मरण पावला. कितव्या वर्षी? 33 इयर्स फक्त जगला, पण अख्ख्या पृथ्वीवर राज्य केलं त्यांनी. अलेक्झांडर द ग्रेट. अजून मजबूत राज्य, अजून खतरनाक नाही का राजा होऊन गेला अलेक्झांडर द ग्रेट. या मेदी पारशी यांना वाटत होतं की आता आपणच आहे सत्तेवर, संपला, आपल्यानंतर कोण नाही. अरे राजांना स्थानापन्न करणारा देव आहे, राजांना स्थान भ्रष्ट करणारा देव आहे. कोणाचं किती कालावधी देवाने ठरवून ठेवलेला आहे. त्यामुळं तुम्ही निश्चिंत राहा विश्वासणाऱ्यांनो. कोण कुठेही सत्तेत बसला असेल, अमेरिकेपासून भारत, चीन, जपान, कुठेही कोण बसला असेल, पण सगळ्यांना बसवणारा देव आहे, सगळ्यांचा काळ निश्चित करणारा देव आहे. आणि हे बघायचं असेल तर हे वाचा. ठरवून ठेवलं होतं त्यांनी. 539 ते 331 पर्यंत पर्शियन किंगचं राज्य असणार. 331 बिफोर ख्राइस्ट, ख्रिस्तपूर्व 331 साली अलेक्झांडर द ग्रेट येणार आणि पर्शियन किंग साम्राज्य संपवणार आणि पितळेचं राज्य सुरू होणार. लिहिलं होतं, घडलं. सांगताना अजून घडायचं होतं. आज आपण ऐकत आहे, घडून गेलेलं आहे. आणि कुठेही शोधा, हेच सत्य सापडणार. त्या देवाची भक्ती करताय तुम्ही. मग तुम्ही तुमचं भविष्य लिहून ठेवलं नाही का की 2025 मध्ये तुम्ही कुठं असणार, 26ला कुठं असणार, 27ला कुठं असणार? लिहिणार नाही का? तू सगळं लिहिलेलं आहे. आणि त्यांनी लिहिलेलं कोणी मिटवू शकतं का? असे राजे मिटवू शकले नाहीत. हे साम्राज्य होतं. विचार करा, त्या मला वाटतं 300 मूवी अहश्वेश्वर राजाची बहुतेक ती गोष्ट असावी असं आम्हाला वाटतं. पण अहश्वेरोश राजाच्या काळात एस्तेर होऊन गेली. अर्थहशस्त हा पर्शियन किंग होता. अजून पर्शियन किंग हे चालू होतं. ते राजे होऊन गेले. म्हणजे दार्यावेश राजा ज्यांनी सिंहाच्या गुहेत त्याला टाकलं, तो दार्यावेश राजा हा पर्शियन मधला मेदी राजा होता. ज्यावेळेस कोरेश येऊन बसला ना, तर कोरेशनी बाबिलचं राज्य कोणाला दिलं? दार्यावेशला दिलं. हे माहित पाहिजे. बायबलमध्ये जे पुढे अध्याय येणार आहेत ना, तो दार्यावेश हा मेदी होता. जे 2 बाहू मधले एक पर्शियन आणि मेदी होता ना, तर त्यांनी जिंकलं. पण जाताना काय म्हणलं, मेदी तू बाबेल सांभाळ, मी पुढे जातो. सायरस किंग पुढे निघून गेला, पण आज्ञा देऊन गेला फरमान. एज्रामध्ये वाचा, पहिल्या अध्यायामध्ये त्यांनी फरमान सोडलं. अरे काय ग्रेट आहे ते फरमान. इस्रायलचे सगळे यहुदी जे लोक आहेत, जिथे जिथे राहतात, चीनमध्ये राहत असतील, ऑस्ट्रेलियामध्ये राहत असतील, मला माहित नाही, माझं राज्य जिथपर्यंत आहे त्या लोकांना सोनं नाणं द्या, त्या लोकांना त्याच्या परमेश्वराची भक्ती करू द्या, त्यांच्या लोकांना ज्यांना यरूशलेमेकडे जायचं त्यांना जाऊ द्या, गुलाम असतील तर सोडून द्या, असे फरमान आहे तो. मग तुमच्याबद्दल पण असेच फरमान देवाने आत्मिकदृष्ट्या काढलेले आहेत. ह्यांचे बंदिवान सोडून टाका, ह्यांना समृद्धीने भरा, ह्यांचे घरं भरा, ह्यांचे आर्थिक नाही का बँक बॅलन्स मजबूत करा, ह्यांना ज्ञानाने भरा. हे सगळ्या आज्ञा परमेश्वरांनी जेव्हा ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे सगळं आपल्याला मिळालेलं आहे, ते तुम्ही अभिवचन घेतच नाहीये. फरमान काढायला लावतो की या लोकांवर विशेष नजर मेहरबानी करा, म्हणून राज्य कोणाकच असू देत, देव त्या राजाला फरमान काढायला लावेल, या लोकांना टच नाही करायचा. हा फरमान येऊ शकतो, देव काहीही करू शकतो. सो डोंट फिअर. प्रभू म्हणतो भिवू नका, मी राजांना असाही फरमान काढायला लावेल. असा राजा. त्याच्यानंतर सिकंदर येतो, 331 मध्ये तो येतो
आणि मग बघतो आपण नाही का, ते त्याचं राज्य चालू होतं. आणि सिकंदर द ग्रेट असताना पुढे जाऊन वचनामध्ये बघतो की आपण त्या राजाला मुलंच झाली नाहीत. 33व्या वर्षी जग जिंकलं पण मिळवलं तर काहीच नाही. म्हणून काही जण असं आख्यायिका म्हणतात, मला ते खरं आहे का खोटं माहीत नाही. सिकंदर जाते वक्त अपने कबर के बाहेर 2 हात होल करून बाहेर काढायला सांगितलं असं म्हणतात. मला सत्य माहीत नाही, ऐकीव आहे. बाकीचे जे सांगतोय ते मी अभ्यास करून सांगतोय, पण हे मला माहीत नाही. पण एक सांगणं गरजेचं आहे. ह्याला ते दाखवायचं होतं की खाली आत आया था खाली आत जाय, काहीच घेऊन गेलो नाही. जग जिंकलो पण सुधरा रे बाळांनो, मी काहीच घेऊन जाऊ शकलो नाही. हे त्याला संदेश द्यायचा होता म्हणे. पण सत्य आहे, ह्या इतका पृथ्वीवर आपण टाकलेल्या राजाला एक मजबूत राज्यांनी मागं टाकलं. त्याचं जे एक शिंग होतं ते तुटलं आणि 4 शिंग आले म्हणतात. तिथे त्याचे 4 सरदार होते सिकंदरचे, सेनापती. त्या 4 सेनापतींनी सिकंदरचं राज्य काबीज केलं आणि अनेक वर्ष पुढचं राज्य येऊन नाही का, रोमन साम्राज्य येते. लोखंड म्हणजे रोमन्स आहेत. रोमन्स येईपर्यंत या 4 सेनापतींनी सिकंदरचं, अलेक्झांडर द ग्रेट, त्याचं राज्य चालवलं. त्याचा देखील उल्लेख दानिएलच्या 8व्या अध्यायामध्ये आहे. इतकं डिटेलिंग दिलेलं आहे. आणि मग या अलेक्झांडर द ग्रेट, सिकंदर गेल्यानंतर रोमन साम्राज्य येतं 168 ख्रिस्तपूर्व. आणि त्याच्यानंतर त्यांचं राज्य चालतं. ख्रिस्तानंतर इसवी सन 476 पर्यंत रोमन साम्राज्य चाललं सगळ्यात. ख्रिस्तपूर्व म्हणा, ख्रिस्तपूर्व 168 म्हणजे ख्रिस्त जन्माला यायच्या अगोदर, तेव्हा रोमनचं राज्य सुरू झालं. ख्रिस्त आला आणि आपल्यासाठी प्राण दिले. 3ऱ्या दिवशी उठला, स्वर्गात उचलला गेला. त्याच्यानंतर पहिली ख्रिस्ती मंडळी स्थापना झाली. शिष्यांचं काम सुरू झालं. कॉन्स्टंटाईन राजा येऊन गेला. याच काळात हे सगळं घडलं 476 पर्यंत. 286 साली ख्रिस्तानंतर इसवी सन 286 साली या रोमन साम्राज्याचे 2 भाग झाले. म्हणून 2 पाय दिसतात, वेस्टर्न आणि ईस्टर्न म्हणून. ईस्टर्नचा इस्तानबुल राजधानी आणि वेस्टर्नचं वेगळं. इतकं डिटेलिंग इतिहासामध्ये दिलं, जे आधीच सांगून ठेवलं. 2605 वर्षांपूर्वी सांगणारा देव घडून गेलं सगळं. इतिहासात नोंद आहे का देव असा? आहे का? सांगा ना तुम्ही, ज्या देवावर विश्वास ठेवता, किती ग्रेट आहे तो. कोणी सांगेल का असं जे घडेल? आणि आता घडल्यानंतर आता तर म्हणणार ना किती ग्रेट आहे तो देव, काय होणार, कोण येणार, सगळं काय सांगून ठेवलंय. आणि तसं घडतंय. पण 2000 वर्षांमध्ये, 2600 वर्षांमध्ये तो जे काय सांगतो ते घडत गेलं. ते लोक आली, राज्य केले, छान राहिले, मारलं लोकांना, जे काही वाईट काम केलं, चांगलं केलं, सगळं केलं. असे राजे होऊन गेले. आणि मग हे सगळं काही तो जो बोलतो तसं होतं. मग तोच राजा, तोच देव, तोच प्रभू आज देखील आहे. मग तुमच्याविषयी जे जे अभिवचनं त्यांनी लिहून ठेवलेले आहेत ते तुमच्या जीवनात पूर्ण होणार नाहीत का? मग हा विश्वास कुठे? हा विश्वास पाहिजे आणि त्यानुसार पुढे जायला पाहिजे. आणि पुढे काय होतं बघा, शेवटी एक गोष्ट घडायची राहिलेली आहे. 2000 वर्ष झाली वाट बघत आहे आपण. अनेक लोक होऊन गेले. ते म्हणतात की ख्रिस्त येणार आहे. या पूर्ण साम्राज्याच्या सगळ्यात खाली 10 बोटं, 5-5 दोन्ही पायांची 10 बोटं असलेले जे तळपाय आहेत ते लोखंड आणि मातीचे आहेत. आणि त्याच्यावर एक दगड येणार आणि तो दगड येऊन पडणार आणि सगळा भोगा करणार. हे अजून घटना व्हायची अजून आहे बाकी. 4 गोष्टी घडल्या, 5वी सत्ता बाकी आहे. 5वी सत्ता कधी स्थापन होणार आहे? आता वेळ आलेली आहे. जस्ट येऊन पोचलेलं आहोत. म्हणून थोडंसं जनरल नॉलेज, पेपर वगैरे वाचत चला. सध्याला काय चाललंय ते बघा. 10 बोटं म्हणजे 10 राष्ट्र आहेत. रोमन्स पुन्हा उगवणार आहेत लोखंडाच्या रूपात. आणि माती म्हणजे मानवी राज्य, सीड ऑफ मॅन. हे दोन्ही मिक्सर होणार आहेत. पण ते पुढं वचनात वाचतो आपण, ते कधीच मिक्स होणार नाहीत. दिसताना दिसतात पण ते एकमेकाला कधीच जोडले जाणार नाहीत. आणि हे सत्ता स्थापन व्हायला सुरुवात झालेली आहे. 10 राष्ट्र कुठली याचा अभ्यास करायला सुरुवात करा. सध्याला काही नेशन्स एकत्र येत आहेत. सुरुवात झालेली आहे. जसंच 10 राज्यांची पूर्ण प्लॅनिंग पूर्ण होईल, हे एकत्र येतील. अनेक सेवक प्रेयरमध्ये आहेत. त्यांचे पुस्तकं वाचल्यावर कळतात. काही जण म्हणतात की 10 खंड होतील, नाही का, 10 मोठे एरियाज होतील. म्हणजे समजा आता भारत एशिया एक होईल,
ऑस्ट्रेलिया आणि तिकडची एरिया एक होईल. असं 10 भूमी होतील आणि त्याच्यातून एक लीडर्स येतील आणि हे 10 राज्य स्थापन होतील. कोण म्हणतात नाही नाही नाही, युरोपियन कंट्रीमधले 10 राज्य, त्याची यादी पण काही जणांनी तयार केली आहे. त्यात इंग्लंड पण आहे बरं का, ग्रीस पण, असं सगळं लिहिलेलं आहे. हे 10 राज्य होतील. माहीत नाही कशा पद्धतीने 10 राज्य स्थापन होईल, देवालाच माहीत आहे. पण जेव्हा हे 10 राज्य स्थापन होईल, एक दगड येणार आहे स्वर्गातून, ज्या खडकावर ज्याने विश्वास ठेवला, ज्या खडक्याच्या चिऱ्यातून मोशेने त्याला पाठमोरे पाहिलं, ज्या खडकातून पाणी मिळालं, ज्या खडकावर या मंडळीचं स्थापना झाली, तो खडक प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे. आणि तो येणार आहे, ही भविष्यवाणी आहे प्रियांनो. हे 10 राज्यांची स्थापना होईल आणि त्याच्यातून एक ख्रिस्त विरोधक उत्पन्न होईल. 10 राष्ट्रांची मजबूती पूर्ण देशावर राज्य करणार आहे आणि पूर्ण देशामध्ये एक रूल चालणार आहे. हे सगळेजण अनेक प्रोफेसीज सांगतात, ते तुम्ही ऐकू शकता. 10 राज्यातून सगळं जगावर रूल केलं जाणार आहे आणि त्याच्यातून एक ख्रिस्त विरोधक येईल, जो यरूशलेमेच्या मंदिरात बसण्याची घोषणा करेल. आणि विषय प्रियांनो, आणि त्यावेळेस ती घटना घडेपर्यंत त्या खडकाबरोबर कोण कोण येणार आहे माहिती आहे का? जे ख्रिस्तामध्ये निजलेले, ते ज्यांचा रॅप्चर झालेले, ते हे स्वर्गामधले 7 वर्ष पूर्ण करून 7 वर्षाचा इथला संकट समयाचा काळ संपेल आणि ह्या दगडाचं, या खडकाचं आगमन होईल. त्या खडकामध्ये हे लोक आपण असणार आहोत, जे येऊन या सत्तेवर आदळणार आणि या सत्ता नष्ट होणार. 1000 वर्ष म्हणा, 1000 वर्ष, 1000 वर्ष म्हणा, याच पृथ्वीवर आपण राज्य करणार त्या ख्रिस्ताबरोबर. ते दगड पर्वता समान संपूर्ण पृथ्वी व्यापून टाकेल असं म्हटलेलं आहे. पुढे वचनात काय सांगितलंय? ते दगड नंतर काय होणार? संपूर्ण पृथ्वी व्यापून टाकेल. म्हणजे काय? ख्रिस्ताची सत्ता संपूर्ण पृथ्वीवर असेल. आणि पुढे काय म्हणतंय? त्या सत्तेला अंत नाही. संपलं. ख्रिस्त, ख्रिस्त आणि ख्रिस्त, तोच राज्य करणार आणि त्याच्याबरोबर आपण असणार. आणि मग किती छान बघा, त्या ख्रिस्ताबरोबर आपण इथे राज्य करणार, आपण अधिपती असणार. आपण नाही का, आपण कुठल्या तरी प्रॉव्हिन्सचे किंग, कुठल्या तरी ह्याचे सेनापती असणार. किती छान गोष्ट असणार आहे. 1000 वर्ष याच पृथ्वीवर हो, जिथं भाड्याने राहत आहे, जिथं स्वतःचे पैसे देऊन विकत घेतलंय, काय नाही, आपणच मालक. 1000, ते समय जवळ येत आहे. 10 राष्ट्रांची निर्मिती सुरू झाली आहे. 4 गोष्टी पूर्ण झाल्या, जसंच्या तसं इतिहासात लिहिलेले. तुम्ही जाऊन वाचा. जसंच्या तसं हे राजे कोण होते, सगळं जसंच्या तसं घडलेलं आहे. जसंच्या तसं नाही का. रोमन्स आले आणि म्हणत होते 2 पाय म्हणजे रोमन्स. हो, तुमचा देव तिथपर्यंत खरं बोलला, पितळेपर्यंत अजून काय खरं नाही. वेट. 286 साल उजडलं. रोम साम्राज्यात फूट पडली. 2 राजे झाले. 2 पाय दिसले लोकांना. परत ज्ञानी लोक म्हणले, हा यांचा देव खरा आहे रे, खरा आहे, खराच आहे. तुमच्या प्रत्येक गोष्टीला खरा उतरणारा एकच देव आहे आणि ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे. वाजवा जोरात टाळा. पाचव्या राज्याच्या जवळ येऊन पोचलेलं आहे. 5वं राज्य सुद्धा पृथ्वी व्यापणार आहे. संपूर्ण पृथ्वीवर 5वं राज्य 10 राज्यांची मालकी असणार आहे. जर त्या राज्यांच्या कार्यकाळात नसायचं असेल, रॅप्चरमध्ये सहभागी व्हा. त्याचं तिकीट कुठं मिळत नाही. ते रुपयांमध्ये मोजलं जात नाही. ख्रिस्ताने किंमत मोजलेली आहे, तिकीट काढलेलं आहे, बोर्डिंग पास मिळालेला आहे का याचा विचार करा. तिकीट मिळालं हो, बोर्डिंग पास, चेक पॉइंट, सगळं चेक होणार. आणि तिथून नाकारलं तर बर. ते 10 राज्यांच्या स्थापनेपूर्वी आपण RIP झालो तर काय हरकत नाही. तुम्ही आधी उठवले जाणार, नंबर तुमचा आहे बॉस. जे आधी निसतील, ख्रिस्तच्या वेळेस रणशिंग फुंकले जाणार. देवदूत म्हणेल, बसलेला हो ख्रिस्त कधी एकदा येऊ म्हणून. पित्याला माहित आहे फक्त टायमिंग. पिता ज्या वेळेस बघेल खाली 10 राज्यांची स्थापना झाली आहे, वाजवा रे तुतारी म्हणलं की संपलं.
ही तुतारी वाजणार आहे ते सेकंड कमिंगसाठी. पण त्याच्या अगोदर एक गोष्ट घडणार आहे, रॅप्चर. ते रॅप्चरसाठी तयार राहा. जिवंत असू तर उचलले जाऊ का हे तपासा. आज जरी मृत्यू आला तरी देखील आतापर्यंतच्या जीवनामुळे मी जाई का ह्याचा विचार करा. अजूनही वेळ गेली नाही. तुम्ही अशा देवाची भक्ती करता जो लिहितो, जो बोलतो तसं घडतं आणि तसं घडणारच, आणि हे पण घडणारच. खूप समीप आलेलो आपण. जरा जनरल नॉलेजचा अभ्यास करा. देश एकत्र यायला लागलेले आहेत. एक पैसा, एक नेशन, असं सगळं होणार आहे आता. म्हणून चीप वगैरे कशा पद्धतीने सांगता येत नाही. अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. ऑलरेडी त्याची सुरुवात झालेली आहे. AI आलेला आहे. तुमच्या सगळ्या गोष्टी खूपशा मॉनिटरिंग ऑनलाईन होऊ लागलेल्या आहेत. त्या सगळ्या गोष्टींची सुरुवात झालेली आहे. रॅप्चर झालं नाही याची खात्री काय? अजून आपण आहोत म्हणा की. जाणार ना वर? असं अंतर्धान पाहून त्याच्याबरोबर जाणार ना? हा, मग विश्वास ठेवा. म्हणून सांगा नाही झालं म्हणून. झालं असेल तर 7 वर्षाचं पर्सिक्युशनचा काळ भयंकर आहे. ते 7 वर्ष टिकणं म्हणजे अवघड आहे. ते बघायचं का आपण? बघणार आहे. ही मंडळी बघणार आहे. त्याच्यातले पण गुण गहणार तर बघूयात आपण. ते कसं असणार आहे. खूप छान आहे. देव खूप सुंदर, खूप अद्भुत आहे. सर्व सृष्टीवर त्याची सत्ता आहे. तो डायरेक्टर आहे, वर बसलेला आहे. तो राजांना, हे जे वचन आलंय ना आपल्याला यावर्षी, तो राजांना स्थानापन्न करतो. प्रत्येकाला स्थानापन्न केलं की नाही? नबुकदनेसरला बसवलो, मग स्थान भ्रष्ट केलं, जा नेक्स्ट. त्याला परत स्थानापन्न केलं. मेदी आणि पारशींना, दार्यावेश राजाला झालं, त्याला स्थानभ्रष्ट चला नेक्स्ट. सिकंदर, अलेक्झांडरला चलता काढलं, रोमन्सनं आणलं. आता रोमन्स गेले. आता प्रोफेटिक गॅप चालू आहे. टिक परत कधी सुरू झाली सांगा? हे गॅप कधी भरलं? 1948 म्हणा. 1948 1948ला घटना घडली. इस्रायल पुन्हा एकत्र आले. थांबलेली टिक सुरू झालेली आहे. टाक टाक टाक. समय रेखा फिर से सुरू हो गई. आता पुन्हा एकदा आपण अंत समयाकडे वाटचाल सुरू करत आहोत. कुठला क्षण रॅप्चरचा येईल हे माहीत नाही. त्यामुळं एखादी देवाची गोष्ट थोड्या हे होऊ दे की मग करतो. आणि मग याची म्हटलं तर मी पण थोडा वेळ थांब, म्हणजे नाही का आपल्याला पण घ्यायला. नाही नंतर बघू थोडा विषय. तुम्ही जरा अधोलोकात राहा किंवा खालीच राहा. 7 वर्ष तुम्ही म्हटला होतात ना, हे गोष्ट नंतर करतो थोडं. मग तू पण 7 वर्ष फक्त 7 इयर्स खाली राहा. आम्ही वर स्वर्गात थोडंसं एन्जॉय करतो. पार्टी एन्जॉय. 7 वर्ष तुम्हाला माहिती आहे ना, सांगितलं मी याच्या अगोदर. किती जणांना आठवते मला माहित नाही. 7 वर्षामध्ये तुमचं बक्षीस समारंभ आहे. काय आहे सांगितलंय? हॅलो, आठवतंय का कोणाला? 7 वर्षात पर्सिक्युशन खाली चालत असणारा, मेजवानीमध्येच आकाशामध्ये प्रभू श्री ख्रिस्त आपल्याला, ते हिब्रूचं वर्ड आहे, त्याच्यात तुम्ही खाली केलेल्या जमिनीवरच्या सगळ्या कामांचे लेखाजोखा करून ज्याला त्याला मुकुट देणार आहे. ग्रेट काम होणार आहे. पारितोषिक वितरण समारंभ चालणार आहे आणि रोज पार्टी असणार आहे. तुम्ही त्या पार्टीमध्ये राहणार का खालच्या पार्टीमध्ये राहणार तर तुमचा प्रश्न आहे. या आपण आपल्या जागेवर उभे राहू.